चला ना म्हटलं भाऊ. चला ना जाऊ खाली, पाय मोकळा होतात. मामाजी चला ना. नाही राहू द्या. हा बाबा तुम्ही जा दोघ जण. आपण तर काही येत नाही बा. मामा येत असते तर न्यात येईल. माय तसेच पाय उकळले. मी काही येत नाही. येईन सकाळ परवा. आता ते गाडीत बसू बसू तशी पाय जसे उकळले. राहू दे तुम्ही. मामाजी जा ना तुम्ही. आपण नाही बापा, आपल्याच्यानं ते जाणंच नाही होत आता. तुम्ही जा. या पोट्ट्याला अय पोट्ट्या कोण निजला रे? अय दिनकरच्या पोरा, थकलो वाटते. अय किसना का रे, का झालं रे बा? कोण निजला? जरा खेळ ना पोट्टे संग. नाही मला खेळायचं नाही. थकला अशी. अरे अंदर तो नांग टाकणं, मग असा कसा झोपला? मी नाही जात अंदर. त्या पट्ट्या पट्ट्याच खेळतात, मला कोणी खेळू देत नाही. तशी आताच राहू मला संग. चांगली नाही बोलत. मला आता खेळा बी नाही वाटत तिच्या संग. नाही आधी सांग टाकतो. मला झोप नाही आली तसं सांग टाकलं. बरं बरं. चालतं का? बाहेर चालतं का? नाही मी नाही येत. जाऊ दे, थकलं वाटते ते. निज रे बाबू, निज घंटाकभर. ते गाडीत बसू बसू बी लेकरं थकतात. नाही तर तसं झोपणार नाही ते. हा लय बोट आहे ते. मी काहीच तर करत नाही, तरी मी समजे ना मानावाची बदनामीच केली. मी काय बोडा कधी गरीब जीव हाव मी. नन्नासा प्यारासा मोठूसा छोटूसा सगळेजण मला तसंच म्हणतात. चला मग भाऊ, आपण येऊ. हा चला. अरे का कुठे गेले तुम्ही? नाही गेले का? जा ना तुम्ही. बाबा बापू जा ना. नाही बा, आपण नाही जात बाई. बाई तसंच थकलो मी, कुठे जात नाही. ते कुठे खाली गेले बा, कुठे फिरायले. हा ती स्कूटी नाही तीच गेली खाली. वाटलं तुम्ही गेले का? नाही हो बाई, आपण नाही गेलो बा. बापू थकले का? म्हटलं अंग टाका ना मग. हा अंग टाका ना घरात. अंग टाकतो बा. हो जरा हात पाय मोकळे झाले तर बरं वाटते. त्या गाडीत बसू बसू पाय जसे अकडतात बापा. हो कसंच काय येत का दूर दुरून घेता तुम्ही काय? आपला तर ते गाडीत बसू बसू जीव थकला बापा. चहा करू का? हो चहा कर बा. संध्याकाळचा चहा घेतला की चरसक बरं वाटते. कर चहा कर. पाहुण्याचाही कर चहा. ते दोघ जण गेले आता खाली. ते काय खाली घेतात का काय? भेटत अशी ना आधी खाली चहा. बापा सगळंच भेटते. खाली उतरले की सगळंच आहे बाबा. दुसरीकडे जायचं काम नाही, बस खालीच उतरावं लागते. सगळे दुकान आहेत. मी चहा ठेवतो. करे अगेच ना कोण राहते? झोपला? झोपली का? नाही. मग अंदर जा ना, जरा पट्टा खेळून राहिले ना. तू कोण झोपला आधी? काय दुखते किकते काय? सांग जो. काय दुखत नाही ना बापू मला. झोप तीच विचारते दुखते का दुखते का. काहीच दुखत नाही मला. पण काय दुखते हे मलाच माहित नाही. कोणाला काय सांगू आता मी? दुखते कुठीन खुपते कुठीन काय कुठीन काहीच नाही आता. मी झोपतो आता थोड्या वेळातच. किसना रे अ बाबू उठ ना. चहा पिता का तू? खाणं काही? हे बाय चिवडा आणून ठेवलाय मामानं घरी. लागे कुरकुऱ्याचे पाकिट आणलाय. जाय चल एक ये माझ्या सोबत. मी देतो तुले. गमून नाही राहिलं का? तर बाबाला फोन लावू का? बोलतो का फोनवर? नाही गमलं नाही की बाबाला थोडी फोन लावत असतात. बाबाला फोन लावला की अजून गमत नाही. ते का माझं सारखे बोलतात का? ते बोलतातच मले. अजून माझ्या बदनाम्या करतात. पाय जा किसने बोंड आहे लय पाजी आहे. किसने दांगडू करू नको असं मा कौतुक करतात ते. ते का मा कौतुक करतात का चांगलं? मी नाही बोलत त्याच्या संग. मा आईले लाव जो आता फोन. सध्या नको लावू. सध्या माझ्या बाबा घरी असतील. ते माय कौतुक लय करतात मग. त्याच्यापेक्षा माझ्या बाबा घरी नसले की दुपारी लावतो. दुपारी माय संग बोलीन मग मी. बाकी आशा बाई घर मोठं आहे, साजरं आहे. हो फू मोठा आहे ना. 3 खोल्या आहेत ना. आणि लागे चौथी स्वयंपाक खोली समजा. आणि बाल्कनी लय मोठी आहे ना. हे अशी खोलीच होती. हे आवरून घेतली तर पण आम्ही मुद्दाम राहू दिली मोकळी. बरं हो मोठं आहे ना, तेच म्हणलं. पैसा आहे साजरं. मस्त आहे, हवेशीर आहे. इकडून लय साजरी हवा आहे. ते उघडं ठेवलं की जसं दैपारच्या पारी काही भेव नशील ना बाई. इकडं बाल्कनीच्या अंगलला दरवाजा उघडा ठेवला तर नाही. इकडून काही भेव नाही बापू. हा दरवाजा लय उघडा ठेवतो मी. अति असलं की जसं काही बरं नाही. मी ग्रिल आहे ना त्याच्यानं काही नाही. हे ग्रिल पहिले नव्हतं आम्ही बसून घेतलं. म्हणजे कसं आता भेव नाही ना. मग दिवसभर हा दरवाजा लोटेल असला तरी ग्रिलचं कशी हवा राहते, उजीड येते. भेव राहत नाही ग्रिल लावेल असलं की. हा हे बाकी बारं केलं. हो पाहुण्यांना डोक्याचं काम केलं बाई. हे एकटी दुकटी राहतं घरी. हे लय फार सुद. कसं गिरीलचं असलं की भेव नाही राहत. उजीड बी राहते, चाय बी येते बाहेरला. हे साजरं केलं.
तरी बी बाई कुलूप लावून घेत जाय अंदरून. हा एकलीच असतो दिवसभर. हो बाबा तसे आमच्यात काही भेव नाही. आता लय दिवस झाले ना राहून राहिलं तर ओळखा झाल्या आपल्याच आहेत बाबा. आपल्या इकडे दोघे तिघं कुटुंब आहेत असे काही एवढा भेव नाही. आता सवय झाली खरं तर. हा ते बरोबर आहे. सवय झाली ना तुले तर बरं आहे. चांगलं आहे. आपले लोक आहेत नाही. बरं आहे बरं आहे. हो मग काय तर हो चांगला आहे. मी चहा ठेवतो. हा गोड करजो बा अशा मले. त्या किसनाच्या घरी बा लयच फिक्का चहा पेतात बा. काही तलपही ना होत जाय माई. पण काय म्हणावत होती त्या पोरीला आपण. लयच फिक्का पेतात ना. लयच उभारच फिक्का. अजून पाठी ना चहा पिऊन राहिलो का काय. पाय हो, मग म्हटलं कोण नाही तुम्ही. काय साजरं लागते का त्या पोरीला. काय म्हणा चहा कसा करून काय काय करावं लागते. कोणाच्या घरी आलं चालते पण मा फिक्का चहा ना भागत नाही बाई. मला चहा गोडच पाहिजे. ते आजकाल तुम्ही लोक लय सारं फिक्को फिक्कोच खाता बापू. गोड तर तुम्हाला सहीनच होत नाही. हो आजकाल बाप्पू साखर कोणी खात नाही. चांगलं नाही ना ते. डॉक्टर लोक नाही म्हणतात. कोणती बिमारी झाली तर पहिले साखर आणि मीठ बंद करायला लावतात. कायच खाऊ मग जीवनात. मीठ नाही खा, साखर नाही खा, तेल नका खाऊ, आमकं नका खाऊ, ढमकं नका खाऊ. कायच खातात लेक. तरी बी मर 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 करतात निरा. घंटाकभर बसत नाही तशी तर जीवाला शांतता देत नाहीत. तरी बी पैशाच्या मागं पळतात. आणि पाहिलं तर खाले काही भेटत नाही लेकाईले. कायच्यासाठी कमावतात काय सांगा. ह्यात काय जीन कामाचं असं. पाहुणे बा हा आमचा किसना बी त्यातलाच होय. हो काहीच खात नाही. तेल लय टाकलं भाजीत वहिनी. गोड नका टाकू, साखरेचा चहा नका करू, जास्त दूध नका टाकू. पापड खात नाही राजू. पापड लोणचं खात नाही. मीठ असते म्हणते. पापड खात नाही. मी म्हणतो खातोस काय रे तू. हा काहीच नाही ना बा. ते निराश खाते बा. ते भाज्या खाते काय खाते काय ते बरोबर आहे ते. आणि पाहिलं तर एक दिवस घर राहत नाही. मर मर करते निरा पैशासाठी. आणि पाहिलं तर पोटाले काही अंगाला लागत नाही त्याच्या. काहीच खात नाही. बाबा त्याचं बरोबर आहे. आजकाल तसंच जगा लागते. लय बिमाऱ्या लागल्या. तुम्ही लय भाग्यवान. तुम्हाला शेवट लोक काही बीपी नाही लागला ना, काही शुगर नाही लागली. आजकाल तसं नाही. निरा आजकाल बिमाऱ्याच आहेत. ते पत्ते पाडाच लागते. मग बिमाऱ्या झाल्यापेक्षा पत्ते पाडलेली चांगले नाही काय. काय सांगा बापू. तुम्हीच पाळा पथ्य. तुम्हालाच होतात त्या बिमाऱ्या. आम्हाला होत नाहीत. कच धंदा केला जसं तसं भाकर खाल्ली की काही बिमाऱ्या होत नाही. काय माई खाता. आणि मग गोळ खात ना, पुरण खात ना, तर तूप घेत ना, तर साखऱ्या खात ना, तर गुई खात ना, तर मग काही बी तुम्हाला पट्टे भाव होते. ते इकतच खाता भाव होते. काय ते ती तोंडात घातली की शेंबळासारखं निघते बाप्पा. ते लस मागाच इकत घेऊ खातात हे. आणि आपले घरचे पदार्थ बेसनाचा लाडू, पुरणाची पोळी यायली त्यानं बिमाऱ्या होतात. आणि ते काय माय खातात ते तर आपल्याला तर तोंडा इकडे नाही पाहा वाटत लेकायचे. ती न येईल काही होत नाही. मस्त बसली बाई. बुला बसला बुला कडलून ठेवू शकते. बसली बाई बसली. काय गोष्ट करते का. बोलते का बाई. बोलते का. बोल बर आई. म्हण बरं आई. म्हण बरं. आई येते का. बोलता येते बाईले. बाई बसली मस्त. ओ माय कशी अपरी का वा. तिला पोरीले का बसवलं का. कमळला निघेन ना तिचं. कशी आहेस वा. निजो तिले बसवत असतात काही उठत लेकराले. कमळला निघते ना. काय करा माय बाई. पहा नाही कशी बसली. अहो माय का डोकं फिरलं का. एवढे पोरीले बसवत असतात का. कमळला निघेन ना तिचं. काही करत राहतो तू. हा बाई तिले असंच बसवलं. आता कपडे घातले बसवलं. काय बाई बसवत नको जातो. माय त्या लवकर बसवत नसतात लेकराले. त्याला उलटी होईन, उपडी पडीन, पुढे सरगीन. मग तिच्या मनानं बसीन ते. असं पहिलेच नको बसून देत जाऊ. काय माय बाई. बाबू रश्मी नेलं त्याला वर. माय बाई वदर झावा किती आहेत. रश्मी खाली आण त्याले. काही करतो मोहिनी. तुले डोकसं नाही का. झावा किती आहेत. रश्मी खाली आण त्याले. ऐकू जाते काय तू वर आहे. आवाज देऊ का. झाली ना संध्याकाळी थंडी हवा आहे. हो वदर थंडी हवा आहे. 7-7:30 वाजता तरी गरम झावा लागतात. काही बी नाही. धन्यवाद माय बाई. सोबत आहे सुबाई. ते रश्मी तर बरं दिलं. लेकरूच आहे तिला तर काही अक्कलच नाही. पण तुला तिच्यापेक्षा नाही व माय बाई. लेकराले वदर नेलं. सकवच्या पायरी ते कोवळं उन्हात नेतो माय घंटाकभर मी. येत आहे नेत असत का लेकराले वदर. तिथे गरम हवा लागते. ते खालून ते गच्ची तपते. त्याची भाप लागते. त्यानं लेकराले ऊन लागेल सवय. जाय बरं दे बरं तिला आवाज. हा देतो. ताई आणि सुनंदा हे कुठे. ते दोघी जणी वर गेल्या ना. धन्य व माय बाई. धन्य खरंच. या पोरीली अक्कल नाही.
ती रेशमी लकुरातली मजरा आहे, पण या सुनंदाला तर डोकं पाहिजे ना, गेली पोराला वदर घेऊन. सुनंदा, आता आवाज जाते का त्याला? त्या वदर जाऊन बसले असतील. माता बाई टोंगायत, आता तू वदर गेला ना, जाय दे तिला आवाज दे अतून. काय झालं बाई? अमाय बाई, या पोरीला आवाज द्या बरं. सांग, हे पोरगी पोराला घेऊन वदर गेली. सांगा, जेव्हा नाही लागत काय लेकराले? नाही वदर नाही, हे आधी वदरल्या खोलीत आहेत त्या बसेल. असं का अंदर आहेत का खोलीत बसेल? अमाय हे म्हणते गच्चीवर नेलं. मी म्हणलं माहिती नशीन गच्चीवर. या रश्मीचं काही धरणीत काम नाही, लागीन गिगीन लेकराले ऊन, म्हणून मी आवाज देऊन राहिली. माय नाही अति वदरल्या खोलीत आहेत बसेल त्या बाई आहेत ना. हो बाई, काही कामाची गोष्ट नाही. मी म्हणलं गेले सिने वदर घेऊन. सुनंदाचं डोकं चालत नाही बरं. नाही बाई, नाही ना, खरंच ना. सुनंदाई काही हेच करते, म्हणून म्हणलं माय लागेन म्हणून बसली मी कल्ला करत. नाही बाई, आणि तू वा बाई, हे बा ये ना पुरीला मस्त बसवलं म्हटलं. सांगा, पुरीचं कंबळ निघणार नाही का? अमाय कशी वा बोईनी? आता बसून पुरीला बसवा का? अमाय थोड्या वेळ बसवलं. आता थोड्या वेळ करता हे होते. तिला आता खाली टाकत जाय साजरं. खाली टाकलं की मग ते सरकते, तिच्या मनानं पालथी पडते, पटावर सरकते. मग गादीवर नको खाली टाकत जाय आता साजरं. तेव्हा काय आहेत ना, तेव्हा काही टाकून देत जाय खाली. लेकराच्या मनानं करते. आता ते उघडी पडीन, मग ते पुढे सरकीन, मग ते टोंगायावर येईन, मग ते तशीच बसते तिच्या मनानं. मग त्या बसते ते. असं करता एकदा उभं राहते. दिवसासाठी ठोम्यासारखं घेऊन नको बसत जाऊन, गादीवर नको ठेवत जाऊ तिले. गादीवर उलटी गिलटी झाली तर जाईन खाली टाकत जाय तिले. आता दैपारच्या पायरी जागी असली की. हो चालते ना. हो चालते ना. आणि काय चालते काय सांगा माय? हे चालते ना, ते चालते ना. हो म्हणलं की चालते ना. झालं बरं, घे माईने. चल मी हे करतो, बाहेरला अंगण राहिलं झाडाचं, झाडतो ते. बाई नाही झाडलं बाई. सांग बाय काय बा, तुम्ही गंधरला झाडलं तर मी म्हणलं ना बाहेरचं राहू द्या, मी झाडतो. तुमचं ते चालू होतं वाता कर ना. मी आणलं बाई, आता वाता काय करतील, झाडतील की नाही. मग झाड गेली तर ते बाहेरले बी झाडून घेतलं. बाई संध्याकाळी काय करू भाजी? करा ना माय काही. आता पाहा फिरतात का आहे तर भाजीपालाही आणला नाही. भाजीपालाही सांगा लागेल बाई. गेले करायले ये तर माझ्या शनिवार असो का रविवार असो का सोमवार असो, ये सुट्ट्याच नसतात. सांगा लागेल बाई सकाळी. आता जो हाती सापडला त्याला की भाजीपाला आण म्हणून. बिना भाजीपाला जमत नाही. बरं घरचं बरं तर काही तर येईल गोडही लागत नाही. चला माय बाई, आशा बाई. नाही म्हणता लय उशीर झाला. चला कायच आहे. काय ग, कुठे गेली होती का? हाय गायत्री. हाय आशा. का ग घरी नव्हती 2-3 दिवस? सॅटर्डे इथं आली नाही तू किती पार्टीला? नाही, मी भावाकडे गेली होती मुंबईला. ह्या माझ्या बहिणी आहेत. हो का, गावाकडच्या म्हणा. हो गावाला असतात ना या. मीना बहिणी हे माझी मैत्रीण आहे, आमच्या सोसायटीतच राहतात. हो का, असं. हो आशा, ये ना एखाद दिवशी वहिनीला घेऊन चहा प्यायला. आहेत ना? हो येईल ना. अगं फक्त वहिनीच नाहीये, दादा आहे, भाची आली, लहान भावाची मुलगी आली, लहान भाऊ वहिनी ते उद्या येतील, बहीण आहे, जवाई बाबा सगळे जण आले. अरे बापरे, हो का? मग सर्वांना आण ना. काय काय आहे का? सर्वांना घेऊन ये, नाही तर मी घरी येईल सांगायला. तुझे बाबा पण आले का? अरे वा, फार चांगलं ग, खूप चांगलं केलं, वडिलांना आणलं. माझी तर खूप इच्छा होती ग आणायची, पण ते काय तुला तर माहिती आहे त्यांना माझं हे घर पाहिलंच नाही. हो ग वहिनी, याचे वडील अटॅकने गेले. हो का? माय पाय व माय अटॅकचं भल कसं बाई प्रमाण वाढलं, पण पाय व माय. हो बिचाऱ्या, माझ्या वडिलांना अचानकच झालं ते. जाऊ दे. बरं म्हटलं ये ना घरी. बाबाची भेट होते तुझी. हो येईल ना ग, मग काय तर तुझ्या वडिलांना भेटायला जरूर येईल. वहिनीला फिरव चांगला, पुन्हा दाखव. खूप सारे ठिकाण आहेत वहिनी इथं. मस्त राहा आता 15-20 दिवस नंदेकडे. हो ना, मग इतके दिवस नाही होत आमचं राहणं. आमच्या गावाकडे आमचा बिझनेस बी आहे ना, मग ते बी बंद पडते. शेतीचं जशी कामं झाल्या आता, पण बिझनेसच्या नाही होत बाई राहणं. हो सांगत होती ना आशा. छान चालू आहे तुमचं, हो ना? आता बरंच म्हणा लागते, चांगलंच, छानच. बरं मी येते. शानूला घ्यायला चालली. त्याला क्लास लावला ना ग यावर्षी. श्रावणीला लावत नाही का काही एक्स्ट्रा? मी पियानूचा लावला बाई त्याला आहे आता 15-20 दिवस टाइम. म्हटलं घे करून, महिन्याभराचे भरले पैसे, पण म्हटलं जा 15-20 दिवसच, तेवढाच त्याचा मूड चेंज होते. श्रावणीला नाही लावत का? नाही काही नाही लावत यावर्षी. आता कुठं ग, तिला टाइमच कुठं आहे. आता हे 8-10 दिवस 15 दिवस नाहीत, म्हटलं राहू दे आता, सगळं फॅमिली सोबत कर म्हटलं टाइम स्पेंड. मग ते लावलं नाही यावर्षी. हो बरोबर आहे. बरं येते. बाय बाय वहिनी. बाय. आशा बाई लेस मॉडर्न आहे हो, घर घातलं माहिती बनियन सारखं. ते कपडे गिपडे घालून मॉडर्न दिसते, पण मस्त आहे स्वभाव ना, चांगली आहे बरं. आपल्या जिकडची आहे ना, भाषी टाकलं तिचं माहेर आहे ना आपल्या अंग, म्हणून चांगली बोलते. तिला वाटते की हे अकोल्याची, आपण भाषेला आपल्या एकच समजते ते. आता कसं तिकडचं कोणी दिसलं की लळा लागते ना, असं आहे. तिचे बाबा वारले हो ना. काय व माय का नाही, पण मी साजी बोलली की नाही आशा बाई? मस्त बोलली की नाही? नाही तर माय तुमचा अपमान झाला असेल बाई ते मंदासारखा.
म्हणता बाई तिच्या सोसायटीच्या लोकांनी सांग बोलूच नाही बाई मला. म्हणे तुम्ही अडाण्यासारख्याच बोलता म्हणे. आता बाई जशी भाषा आहे तशी आहे बाई. ते आम्हाला काही बाई बोलता बोलता ते स्टँडर्ड हो ना नाही ना ते निघतच नाही बाई तोंडातलं. वक्तावर जसं आहे तसंच येते बाई. ते तुमच्यासारखं नाही येत बाई मला बोलता. जसं आहे तसंच बोला वहिनी. काही ते उसना आणा लागत नाही. जे आहे ते आहे. काही नाही चांगलं बोल लागते. काय काय भावना महत्वाच्या असतात, भाषा महत्वाची नसते. चला ते घरचे वाट पाहून राहिले म्हणतील कुठे गेल्या देरा ननद भाऊ जाया असं तो बाई मॅट झाली घरात. चला हो बाई चला माहिती थैली आण जा, नाही तर ते सांठून होती वर जाऊन खाली या लागेल. नाही बाबा आणतो ना चला.